ठिकाणी नळदुर्ग येथील नळदुर्ग किल्ल्याला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत। जिल्हा उस्मानाबाद येथील हे पर्यटन केंद्र आहे। या ठिकाणी आपल्यासोबत या किल्ल्याची व्यवस्था पाहणारे नागेश्वर इंगळे आहेत, नागेश्वर लंगडे आहेत। यांच्याशी आपण थोडीशी बातचीत करूयात। नागेश्वरजी, या किल्ल्याचा कालावधी साधारणतः कोणता आहे? ह्या किल्ल्याचा कालावधी इसवी सन 1351 ते 1480 मध्ये, म्हणजे इतिहास संशोधकांच्या मध्ये हा कालावधी आहे। या किल्ल्याच्या ठिकाणी साधारणतः टिहाळणी बुरुज संख्या किती आहे? ह्या किल्ल्याचा एकूण परिसर 126 हेक्टर आहे आणि त्या किल्ल्याच्या भोवताली 114 बुरुज आहेत। 114 बुरुज आणि त्याच्यामध्ये 18 तोफा आहेत। 18 तोफा आणि विस्तीर्ण परिसर आहे। 126 एकरचा हा जो परिसर आहे, या ठिकाणी थोडीशी पाणी योजना पण आहे माझ्या मते खाली। ही म्हणजे पाणीमहल ही अशी वास्तू आहे की एकदम बघण्यासारखी उत्कृष्ट नमुना आहे वास्तुशैलीचा। तिथे धबधबे पण आहेत। धबधबा त्या एक नर मादी धबधबा आहे, दुसरा आहे की मादी धबधबा। यांचं वैशिष्ट्य काय आहे? नर आणि मादी हे नर म्हणताना की नंतर वाहतो पाणी पडल्यानंतर, पाऊस पडल्यानंतर ज्यावेळेस पूर्ण पाणी भरलं नदीमध्ये, त्यानंतर नर हा नंतर वाहतो आणि मादी ही लवकर वाहते। त्यांचा रंग वगैरे रंग म्हणताना मादीचा रंग हिरवट दाखवतो आणि नराचा पांढरा शुभ्र दाखवतो। तो हा रंग वेगळा असण्याचं काही कारण आहे का? कारण म्हणताना नराच्या ह्याला आहे ती टप्पे दिलेले आहेत, म्हणजे पाणी घसरत जातं, पाणी घसरत जातं आणि ते पाण्याचं फेसाळतं पाणी, त्याच्यामुळे ती पांढरा शुभ्र रंग येतो। त्याच्यानंतर इथं पर्यटकांसाठी सुविधा कुठल्या कुठल्या केलेल्या आहेत? ह्या पर्यटकासाठी मल्टीकॉन कंपनी सोलापूर, युनिटी मल्टीकॉन कंपनी सोलापूर यांच्या सौजन्याने त्याने पर्यटकासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व बाथरूम, टॉयलेट आणि गाड्या वगैरे आहेत, आणि गाड्या फिरायला म्हणजे व्यवस्था केलेली आहे आणि बोटिंगची व्यवस्था आहे। आणि त्याच्यानंतर हा साधारणतः दररोज उघडा असतो का? हा, उघडा म्हणजे 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। आम्ही त्या जलमहालाला पाहिलं की खाली थोडीशी अशी कारंजांसारखी पाईप टाकलेली आहेत, ते सोडतात का कधी? ती म्हणजे चालू होती की चालू करते। इन्चार्ज हाजी शेख आपल्यासोबत उपलब्ध आहेत। हाजीजी, या ठिकाणी संरक्षणासाठी म्हणून कुठली उपाययोजना केलेली आहे आत्ताच्या या कालावधीमध्ये? संरक्षणासाठी जेव्हापासून कंपनी आली किल्ल्यामध्ये, आता 3 वर्ष झाले कंपनीचं टेंडर चालू आहे, त्यापासून 18 सिक्युरिटी गार्ड आहेत, परत बोटिंगसाठी रेस्क्यू गार्ड आहेत, रेस्क्यू बोट आहे, लाईव्ह गार्ड आहेत, असं मिळून टोटल 30 लोकांची टीम आहे आमची। धन्यवाद।